एका तरुणानं महावितरणचं उपकेंद्रच पेटवून दिलंय। अमरावतीच्या वलगाव उपकेंद्रामध्ये ही घटना घडली आहे। तर रेवसा गावामध्ये संपूर्ण रात्र वीज पुरवठा बंद होता। महावितरणच्या अधिकाऱ्यांचे फोनही सतत बंद येत होते। अशात पूर्वसूचना न देता दोघांनी थेट महावितरणच्या ऑफिसमधील टेबलवर पेट्रोल टाकून आग लागली। नागपुरात उधारीच्या पैशांच्या वादातून आरोपीने ग्रामपंचायत सदस्याची धारदार शस्त्राने वार करत हत्या केली आहे। या प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी चौकशी करत आरोपीला बेड्या ठोकल्यात। दरम्यान या प्रकरणामध्ये आणखी काही वैयक्तिक अथवा राजकीय वाद असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला। वाशिम शहरात ऐन पावसाळ्यामध्ये रस्ते विकासाच्या कामाला सुरुवात झाली आहे। शहरामध्ये ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवलेत, त्यामुळे नागरिकांना चिखल, डबकी आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। अमरावती जिल्ह्यातील पाणी प्रकल्प अजूनही तहानलेलाच आहे। अमरावती जिल्ह्यातील 56 प्रकल्पांमध्ये 431.47 दशलक्ष पाणी साठा उपलब्ध आहे। तर पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणामध्ये 43.50% इतकाच जलसाठा असल्याचं पाहायला मिळतं। अमरावतीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल 176 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात शेती पिकांच्या नुकसानाबाबत प्राथमिक अहवाल अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलाय। कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून अहवाल राज्य सरकारकडे पाठवला।